नमस्कार, आगळी वेगळी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतो गोबी मंचुरियन। अगदी रस्त्याच्या कडेला जे गाड्या उभ्या असतात तिथे हा गोबी मंचुरियन आपल्याला मिळतो आणि चव ही अशीच येते। घरी कशी बनवता येईल, अगदी साधी सोपी पद्धत आहे। चांगल्या प्रकारे असा कुरकुरीत बनून तयार होतो। आता आपल्याला मंचुरियन खायला बाहेर जायची गरज पडणार नाही। चला तर मग आपण घरीच गोबी मंचुरियन बनवूया। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण गोबी मंचुरियन बनवायला सुरुवात करूया। गोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी छोटा गड्डा गोबीचा असा किसून घेतला आहे। जाड किसणीवर किसून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त बारीक किसणीवर किसायचा नाही आहे। जाड किसणीवर मी किसून घेतला आहे। 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस घेतला, अर्धी वाटी बारीक कापलेला लसूण, अर्धी वाटी मैदा घेतला, अर्धी वाटी कॉर्न फ्लॉवर घेतलं, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट लागणार आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ। सर्वप्रथम आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत चवीप्रमाणे। हे मिश्रण आपल्याला चांगलं मिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे। गोबीमध्ये पाण्याचा भरपूर प्रमाणात अंश असतो, त्यामुळे आपण मीठ घालल्यावर भरपूर पाणी सुट्टे याला असं चोडून घ्यायचं चांगल्या प्रकारे। लक्षात ठेवा, गोबी किसताना जाड किसणीवरच किसायचा, नाहीतर आपण गोबी मंचुरियन करायला घेऊ तेव्हा ते चिवट आणि चिकट होतील, त्यामुळे बारीक किसणीवर किसायचा नाही आहे आपल्याला। व्यवस्थित मिक्स केला आपण। आता यामध्ये घालून घेणार आहोत सोया सॉस घातला आहे, यामध्ये रेड चिली सॉस घालायचं, लाल तिखट घातलंय। आधी आपल्याला हे मिश्रण चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण गोबीला भरपूर प्रमाणात असं पाणी सुटतंय। चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालूया आपण बारीक कापलेला लसूण। आज संपूर्ण लसणाचा 1 गाठा घेतला आहे मी, याने चव छान येते आपल्या गोबी मंचुरियनला। तर यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे आणि कॉर्न फ्लॉवर घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी मिश्रण चांगल्यापैकी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। यामधील पाण्याचा अंश सुद्धा कमी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये आपण कॉर्न फ्लॉवर आणि मैदा घातला, त्यामुळे त्यातलं पाणी शोषून घेते, पाण्याचा अंश कमी होतो, तुम्ही बघू शकता। याप्रमाणे आपलं पीठ चांगलं व्यवस्थित झालं बघा, असं सुटसुटीत झालं चांगलं, म्हणजे पाण्याचा अंश कमी झाला यामधील। जर तुमच्याकडे कॉर्न फ्लॉवर नसेल तर तुम्ही खायचे जे पोहे असतात ते अर्धा कप मिक्सरला बारीक फिरून घेतले आणि त्याची पूड टाकली तरी चालेल, काही हरकत नाही। तुम्ही खायचा लाल रंग वापरला तरी चालेल, मी इथं वापरत नाहीये। आता आपण गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवूया। इकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। आता आपण हे गोबी मंचुरियन एक एक करून यामध्ये सोडणार आहोत। आपण भजी ज्या प्रमाणात सोडतो त्या प्रमाणात आपल्याला ही गोबी मंचुरियन सोडायचे आहे। एक एक करून सोडायचं आहे आपल्याला, जास्त घालायची अजिबात गडबड करायची नाही आहे। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आपल्याला आणि एक बाजू तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। पलटी करायची अजिबात घाई करायची नाही आहे। एक बाजू चांगल्या प्रकारे कुरकुरीत तळून घ्यायची आहे, चांगलं तळून जाऊ देत आणि नंतर मग पलटी करायची आहे। बघू शकता चांगल्या प्रकारे असे कुरकुरीत होतात हे गोबी मंचुरियन। रस्त्याच्या कडेला जे गाड्या उभ्या असतात तिथं हे गोबी मंचुरियन 20 रुपये प्लेटला मिळतात। ते गोबी मंचुरियन आपण घरीच बनवत आहे, अगदी चवही तशीच येते बघा, छान कुरकुरीत झाले आहे। आता आपण हे काढून घेऊया। याप्रमाणे चांगले कुरकुरीत होऊ द्यायचे आहे, आवाजही छान येतोय। आता याचप्रमाणे आपल्याला सगळे मंचुरियन तळून घ्यायचे आहे। बघा, संपूर्ण मंचुरियन आपण तळून घेतले, परातभर झाले अगदी, तुम्ही बघू शकता आणि चांगले प्रकारे कुरकुरीतही झाले आहे बघा। आणि तुम्हाला आवाज सुद्धा दाखवते मी। चांगल्या प्रकारे असे कुरकुरीत झाले आहे। जशा रस्त्याच्या कडेला जे गाड्या उभ्या असतात तिथं हे गोबी मंचुरियन आपल्याला 20 रुपये प्लेटला मिळतात। तर आता आपण बाहेर न खाता घरीच खाता येतील असे आपण कुरकुरीत, आता मी तुम्हाला एक गोबी मंचुरियन खाऊन दाखवणार आहे।
क्या बात आहे, एकदम कुरकुरीत झाला आहे. चवही अप्रतिम आहे याची, चवीला भन्नाट लागतो. एका छोट्या गोबीच्या गड्ड्यापासून परातभर संपूर्ण कुटुंबासाठी पुरेल इतकं कोबी मंचुरियन तयार झाले आहे. चांगल्या प्रकारे आतील बाजू ही चांगली झाली आहे बघा. आता मंचुरियन खायला बाहेर जायची अजिबात गरज नाही आहे. घरीच बनवून खा आणि घरचा पदार्थ कधीही पौष्टिकच असतो खायला. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल, मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.